भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळणारे माजी खेळाडू म्हणजे विनोद कांबळी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कशेली या ठिकाणी ॲडमिट करण्यात आकृती हे रुग्णालय आहे आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर रुग्णालयात पूर्णतः डॉक्टर त्यांना सेवा देत आहेत आणि याच ठिकाणी त्यांना आता गेल्या 2 दिवसापासून त्यांना बेड रेस्ट सांगितलेला आहे. त्यामुळे नक्कीच डॉक्टरनी देखील आता त्यांना सल्ला दिलेला आहे बेड रेस्टचा. कांबळी हे भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे होते. पाहायला गेलं तर सचिन तेंडुलकर आणि कांबळी ही जोडी होती आणि ह्याच जोडीने भारतीय संघामध्ये क्रिकेटमध्ये अनेक पाहिलं तर दशके राज्य गाजवली. त्यामुळे नक्कीच विनोद कांबळी यांच्यावरती आता सध्या उपचार या ठिकाणी कशेली या ठिकाणी सुरू आहेत. कांबळीजी कशा प्रकारची तब्येत आहे, कशामुळे ॲडमिट करण्यात आलं? मला चक्कर येत होती आणि ते एक दिवस असं झालं की कसं उठू असं उठलो पण नसतं. पण इकडे येऊन या लोकांनी मला उभा केला. देवाच्या पद सांगतो धन्यवाद. डॉक्टरांनी खूप मेहनत घेतली तुम्हाला. हां, डॉक्टर म्हणजे हे डॉक्टर नाही आहे, हे म्हणजे हे बोलतं ना देव 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 तारे त्याला कोण मारी. नक्कीच अनेकांचे फोन येत आले असतील तुम्हाला. फोन नाही, मी फोन ठेवलंच नाही. माझी बायको उघडे मला तिथं विचारलं मी, माझा फोन कभी आएगा. फोन यहाँ से हम लोग जाएंगे तो फोन एक लेके चलेंगे. अरे वाह, एक नया आईफोन लेके चलेंगे जी. शैलीची कशी तब्येत आता तुम्ही उपचार घेतात, काय झालं होतं नक्की त्यांना? मी शैलेश ठाकूर, संचालक आकृती हॉस्पिटल. आता सरांच्या तब्येत बरी आहे. सर आले होते थोडा 1-2 दिवस झाला आता येऊन. सर आता चांगले आहे. नक्कीच काय उपचार सुरू आहे त्यांच्यावरती, काय झालं होतं पायासंदर्भात? ते डॉक्टर विवेक सर येतात आता, MD मेडिसिन ज्यांच्या आतमध्ये ट्रीटमेंट चालू आहे सरांची, ते सांगतील बरोबर रिपोर्ट काय. किती दिवस त्यांना इथे? 1-2-3 दिवस तर अजून लागेल. पूर्ण टीम काळजी घेते. हो हो, हे आमचे देव आहे देव. आणि मी तुम्हाला सांगू, मला इथे घेऊन येणारे कोण हे दोघे भाऊ यांचे उधर त्यांचे भाऊ कोण आहे? तुम्ही घेऊन आलात, कशा प्रकारचे घेऊन आलात? लीलावती हॉस्पिटलच्या बाजूला यांचं घर आहे, त्या घरातून आम्ही घेऊन आलोय ना. कशा प्रकारे त्यांना तिथे त्रास जाणवला आणि ते डॉक्टरजी काय सांगाल, कशा प्रकारचा त्रास त्यांना जाणवत आहे, कशा प्रकारे उपचार इथे? मैं डॉक्टर वीरेंद्र, आकृति हॉस्पिटल ICU इंचार्ज. जब भी हम लोग इनको मिलने गए इनके घर पे, तो उस समय इनका फीवर और ब्लड प्रेशर बढ़ा हुआ था, हाथ पाँव में दर्द, क्रैम्प्स वगैरह सब आ रहे थे. तो वो सब देखते हुए हम लोग ने हॉस्पिटल में शिफ्ट किया और सब ट्रीटमेंट वगैरह चालू है. आज मॉर्निंग में इनका CT स्कैन हुआ है, सोनोग्राफी हुआ है और रिपोर्ट्स वगैरह सब भेजा गया. उसमें पता चला कि इनको यूरिन में इन्फेक्शन वगैरह आया है, जिसकी वजह से उनको बुखार, हाथ पाँव में दर्द, सर में दर्द, हाथ और ब्लड प्रेशर वगैरह बढ़ा हुआ था. डायबिटीज वगैरह भी है सर को, तो इसकी वजह से सब ट्रीटमेंट वगैरह चालू है. कुछ रिपोर्ट्स अभी आना बाकी है और सब रिपोर्ट्स आने के बाद पूरा ट्रीटमेंट इनका चालू करेंगे. दिन उनको रह सकते? अभी इनको कम से कम 3 से 4 दिन और लग सकता है. एंटीबायोटिक वगैरह तो पूरा 7 दिन का अपने को देना रहता है अगर यूरिन में इन्फेक्शन वगैरह कुछ आया तो. बाकी जो आगे का रिपोर्ट्स आने के बाद अपन डिसाइड करेंगे और कितना दिन लग सकता है. कशा प्रकारची ट्रीटमेंट सर्वजण देत आहेत? पाहायला गेलं तर ही टीम पाहायला गेलं पूर्ण डॉक्टरची टीम आहे आणि डॉक्टरकडनं इथनं उपचार द्यायला तर सुरू झालेला आहे. स्वतः विनोद कांबळी हे या ठिकाणी पाहायला गेलं तर ICU वॉर्डमध्ये आता त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. पूर्णतः उपचार आहेत. त्यांचं युरिनमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पाय असतील, त्यांचे पाय पूर्णतः या ठिकाणी दुखायला लागलेले. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर विनोद कांबळी यांना आता उपचारासाठी खास या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. कांबळीजी, सचिन तेंडुलकर आणि तुमची जोडी ही भारतीय संघासाठी मोठी उत्कृष्ट जोडी समजतं. अजून देखील मित्र जिवलग अशी काय सचिन तेंडुलकरचा फोन नाही अजून अजून करेल तो. मला माहिती आहे तो इथे आहे, मग तो माझ्या छातीच देतो. म्हणजे अचरकर सरांच्या इथे गेलो, आम्ही एकत्र होतो, खेळलोय, एवढं सांगेन तुम्हाला.
जरूरी तर त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन की आम्हाला राहू द्या आणि जगू द्या. मला जे काय ते आता माझ्या मुलावरती प्रॅक्टिस करत मी. माझा तो पण डावरा आहे. काही जसं मी डावरा होतो तसं माझा मुलगा सचिन माझा जीजस क्रिस्टियानो तो डावरा आहे. तो पण तुम्हाला मजा येईल बघायला. पहिला बॉल ठाक करून आवाज येतो. देवशपथ सांगतोय. हो मॅन्डर सॅनस्ट्रोस कोणाचं जीजस क्रिस्टियानो आणि मुलगीचं नाव जोहाना. हा पण मुलगी तर माझी ती तर छातीत आहे ती. कारण की दोघांचा जन्म एकत्र झाला ना त्याच्यामुळे. पुढे जीसस कशा प्रकारे वाढला पाहिजे का कसा मोठा झाला पाहिजे तर देवाचा आम्ही देवाचं खूप हे करतो. म्हणजे जीसस म्हणजे आला ना क्रिसमस त्याच्यासाठी आम्ही एन्जॉय करतो. गाणे ना वी विश यू अ मेरी क्रिसमस वी विश यू अ मेरी क्रिसमस वी विश यू अ मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. कांबळी यांची प्रकृतीसाठी आता काही दिवस लागणार आहेत. सर्व डॉक्टरची टीम जी आहे ते या आकृती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार करत आहे. पाहायला गेलं तर अजून किती दिवस लागतील हे अजून सांगता येत नाही. मात्र त्यांच्यावरती पूर्णतः उपचार या ठिकाणी डॉक्टरची टीम करत आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा आता कांबळी हे पायावरती चालतील कशा प्रकारे चालतील हे पाहणं गरजेचं राहणार. मात्र सचिन तेंडुलकर असतील या इतर लोकांचे अजून कोणाचे फोन आले नाही त्यांना माहिती नाही. सध्या डॉक्टरांनी त्यांना फोन हाताळण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे नक्कीच कशेली या भागातील भिवंडी आणि ठाण्याच्या जवळचा भाग हा कशेली हा परिसर आहे आणि याच रुग्णालयामध्ये आकृतीमध्ये त्यांचे आता उपचार डॉक्टरची टीम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अथर्व सगळेश्वरा TV9 मराठी भिवंडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.